हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमण्याचं प्रकरण तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9च्या हाती। तोंडी आदेशानुसार शेखर जगतापांची सरकारी वकील म्हणून नेमणूक, वळसे पाटलांचं मुख्य सचिवांना पत्र। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांबाबत तिढा, ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाण्याच्या जागेवर दावा, मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। भाजपाने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला, 35 जागा मिळाव्यात, राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। सरकारी भरतीमधील मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका, आज सकाळी 11 वाजता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहा खोटं बोलतायत, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे खोटारडा माणूस, ठाकरेंनी परमेश्वराला तरी घाबरावं, चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। 2019 मध्ये पक्ष नेतृत्वानं सभांमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील सांगितलं तेव्हा आक्षेप घेतला नाही, मात्र माझ्याशिवाय सरकार येत नाही समजल्यावर ठाकरेंनी भूमिका बदलली, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीमधून निवडून आणू, उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। भाजपा शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। 1 ते 2 दिवसामध्ये जागा वाटपावर अंतिम चर्चा, 11 ते 12 तारखेपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। रावसाहेब दानवेंच्या खिशामध्ये लोकसभेच्या उमेदवारांची यादी, दानवेंनी चिठ्ठी वाचली मात्र दाखवली नाही। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कुटुंबासह काळाराम मंदिरामध्ये आरती करणार, तर संध्याकाळी राज ठाकरेंच्या हस्ते मनसे कार्यालयाचं उद्घाटन होणार। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस, दुपारी 4 वाजता ठाकरेंची भूममध्ये सभा। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना इशारा। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे पुरावे द्यावे, अन्यथा पवारांनी चुकीचे आरोप केल्याचं महाराष्ट्रभर सांगणार, सुनील शेळकेंचं प्रत्युत्तर। आमच्या नेत्यावर टीका केली तर आम्ही सोडणार नाही, असा सुनील शेळकेंनी मलाही दम दिला, मदन बाफना यांचा सुनील शेळकेंवर आरोप। मवियात 15 जागांचा तिढा कायम, भाजपसोबत पुन्हा जाणार नाही, असं मतदारांना लेखी आश्वासन द्या, प्रकाश आंबेडकरांची मागणी। केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट, महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ, 49.58 लाख कर्मचाऱ्यांना तर 69.75 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार। पाचव्या कसोटीत आज दुसरा दिवस, इंग्लंड 218 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाला पहिला आघाडी मिळवण्याची संधी, तर कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची अर्धशतकी खेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।